कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज. भारत विकास परिषद आणि वेदांत विक्री सेल्स अँड सर्व्हिसेसच्या दक्षिण पुणे आणि पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं दिव्यांगांना कृत्रिम हात आणि पाय मोफत दिले जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी हा उपक्रम राबवला. 5 फेब्रुवारी रोजी दिव्यांगांच्या पाय आणि हाताची मापं घेतली होती. आज त्यातील 54 जणांना त्यांच्या कृत्रिम हात आणि पाय बसवण्यात आले. यावेळी भारत विकास परिषदेचे पदाधिकारी शशिकांत पद्मवार, सीमा जोशी, मंजुषा गोगटे, विकास टाके, दर्शन दुगड यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. कोल्हापुरातील सिद्धाळा बागेतील एका जुन्या वटवृक्षाला आज सकाळी अचानक आग लागली. धुराची लोट आणि आगीच्या ज्वाळांमुळे आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. भागातील नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून झाडाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. श्री ज्योतिबा चैत्र यात्रेनिमित्त सासनकाठी घेऊन पारंपरिक बैलगाड्यांमधून तसंच पायी दिंडीद्वारे येणाऱ्या भाविक भक्तांचं करवीर नगरीत विकास मारुती यमगेकर आणि मित्र परिवारातर्फे उत्साहात स्वागत करण्यात आलं. बेळगावच्या चव्हाट गल्लीतील मानाची देवदादा यांची सासनकाठी तसंच नार्वेकर गल्ली इथल्या श्री ज्योतिबा मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सुमारे 60 बैलगाड्यांमधील भाविकांसाठी प्रसाद देण्यात आला. नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, माजी नगरसेवक संदीप कवाळे, विराज पाटील, दत्तात्रय भिलुगडे, राहुल सावंत, मारुती यमगेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम झाला. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील ऋषिकेश इंगवले यांनी अथक प्रयत्नानंतर 2024 साली वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसरपदी झेप घेतली. हैदराबाद आणि बेंगलोर इथल्या एअरपोर्ट ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षण पार पडल्यानंतर नुकतंच 7 मार्च 2024ला पासिंग आउट परेड पार पडली. त्यामध्ये एरोनॉटिकल मेकॅनिकल कोर्समध्ये प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या ऋषिकेश इंगवले यांचा बेस्ट कॅन्डिडेट म्हणून एअर मार्शल संजीव गुराटिया अतिविशेष सेवा मेडलनं सन्मान झाला. राजर्षी जगन्नाथ इंगवले, बहीण ज्योत्स्ना जमदाडे यांच्यासह नातेवाईक मित्रमंडळींनी ऋषिकेश इंगवलेवर कौतुकाचा वर्षाव केलाय. बुवाबाजी आणि अंधश्रद्धेविरोधात कोल्हापुरातील दसरा चौकात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली. कार्यकर्त्यांनी भोंदूगिरी विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. समाजात अंधश्रद्धा आणि बुवाबाजीमुळे अनेकांची फसवणूक होत असून त्याविरोधात जनजागृतीची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचार समाजात रुजवण्याची आवश्यकता आहे, असं जिल्हाध्यक्ष डॉक्टर BM हिरडेकर यांनी सांगितलं. यावेळी कृष्णात स्वाती, रेश्मा खाडे, प्रमोद शिंदे, रामदास देसाई, दिलीप कांबळे, प्राध्यापक तेजस्विनी देसाई उपस्थित होत्या.